कष्टाचे त्यामुळे गोड लागते. खरं ठरलं का नाही? मुंबईला गेले, चॉकलेट खाऊन आले. सांगा शेतकऱ्यांच्या नावावर कोणती डील केली? डील आज उघड झाली. पण मला मागचे बोलणं आठवलं. दाखवू का तुम्हाला? दाखवू? पक्षाचे कसं होते का सीतेला परीक्षा द्यायला लागली का नाही, द्यायला लागली. म्हणजे प्रभू रामचंद्रासारख्या सीता मैयाला जे कायच्यात काही नाही, तिला परीक्षा द्यावं लागली तर मग काय. प्रभू श्रीराम कुठे, बच्चू कडू कुठे? म्हणजे कोणासोबत पण कम्पेअर करायचं का? बरं ठीक आहे, काय म्हणतात, आम्ही त्यावेळेस ट्रोल नव्हतोच करत. आम्ही सत्य परिस्थिती जनतेला दाखवत होतो, शेतकऱ्यांना दाखवत होतो की शेतकऱ्यांच्या नावाने कसं फसवल्या जातंय शेतकऱ्यांना. पुढं आहे का? सगळ्यांना कोर्टात खेचणार आम्ही. 4 पुऱ्या महाराष्ट्रात गुन्हे दाखल होईल, कोणाला सोडणार नाही. स्पेशल 5 जणांची वकिलाची टीम तयार केली मी. 250 पोलीस स्टेशनला निवेदन दिलं होतं, पण काही झालं नाही, कारण की आमच्याकडे सत्यता होती आणि पुरावे होते डील झाल्याचे. डील महाराष्ट्राने बघितली. पुढे आहे का? काय होतंय का, आखरी दुःख होतं ना माणसाचं एवढ्या इमानदारीनं काम केल्यावर. तर अशा पद्धतीनं कोणी हे करत असेल, एका म्हणजे मॅनेज झाल्यापासून, चॉकलेट घेण्यापासून आम्हाला माहीत राहतं मी काय कसे वर्गणी करून काय केलं. आम्ही ते प्रदीप पण असं सांग ना, तू काय कसे वर्गणी केली, कसा फिरला विचार. एका खर्चुना सगळ्यांना मिरची पावडर गावात वर्गणी करून आंदोलन करत असताना आले होतो मी. आम्हाला बच्चू भाऊंनी विधान परिषदेचं चॉकलेट खाल्लं आणि 6 महिन्यामध्ये भाऊंना मंत्रीपद पण भेटणार आहे शेतकऱ्यांच्या जीवावरती. शेतकऱ्यांना काय भेटलं? कर्जमाफीचं गाजर, ज्याच्यामध्ये पात्र अपात्रतेचा खेळ आहे आणि शेवटी शेतकऱ्यांच्या भावनांचा खेळ झाला, ज्याबद्दल मी आधीच शेतकऱ्यांना सुचवलं होतं, सांगितलं होतं. तेच आज खरं ठरलं. पण त्यावेळेस मलाच टार्गेट केल्या गेलं, जेलमध्ये टाकायची तयारी होती, पण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनो, खरं कोण खोटं कोण ओळखा आणि त्यानंतर विश्वास ठेवा. तर मंडळी, ह्या आहेत रविराज साबळे. राजकीय डील केल्याचं ते म्हणतात. राजकीय चॉकलेट आणि राजकीय डील तुम्ही केलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. कष्टाचं हे चॉकलेट आहे, त्यामुळे घोर लागतो. खरं ठरलं की नाही, मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले असं मी सांगत होतो, असं ते या ठिकाणी म्हणतात. तर म्हणजे काय डील आहे, कशा पद्धतीचं चॉकलेट आहे, नेमका काय प्रकार आहे, तुमच्या लक्षात तर आलाच असेल. त्यांचा सरळ सोट मुद्दा होता किंवा सरळ सोट त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता, तो म्हणजे बच्चू कडू यांच्याकडे. प्रभू श्रीरामासारखं सीतामाईला परीक्षा द्यावी लागली तर मग आम्ही कोण, असं म्हणणारे बच्चू कडू आता का शिंदेंच्या शिवसेनेमध्ये सामील झाला, असा प्रश्न त्यांनी या ठिकाणी विचारला आहे. चॉकलेट डील म्हणून त्यांनी हिनवलेलं आहे. मंडळी, मुंबई भेटीत शेतकऱ्यांच्या जीवावर मंत्रिपदाचा सौदा झाल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केलेला आहे. अपात्र पात्रतेच्या खेळात शेतकऱ्यांच्या भावनांचा खेळ झालाय, असा आरोप त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. ट्रोल करणाऱ्यांच्या विरोधात कोर्टात खेचण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची तयारी असल्याचं देखील ते म्हणतात. तर प्रस्तुत या व्हिडिओमध्ये रविराज साबळे हे शेतकऱ्यांच्या नावावर होणारे कथित राजकीय व्यवहार, मंत्रिपदाची आश्वासनं आणि कर्जमाफीच्या नावाखाली होणारी फसवणूक या विषयावरती प्रकाश टाकताना म्हणतात की बच्चू कडू यांच्यावर झालेले आरोप आणि त्याविरोधात उभारली जाणारी कायदेशीर लढाई यावर सविस्तर चर्चा या ठिकाणी ही आपल्याला बघायला मिळते. तर मंडळी, या ठिकाणी रविराज साबळे यांनी असा आरोप केला आहे की मुंबईत शेतकऱ्यांच्या नावावर एक मोठी डील करण्यात आली. या उपरोधकपणे चॉकलेट खाणं असं ते या डीलला संबोधतात.
आणि ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांच्या काळात सीतामाईला अग्निपरीक्षा द्यावी लागली तशीच परिस्थिती सध्या निर्माण झाली, हे जे काही वाक्य बच्चू कडूंचं होतं त्याचा देखील संदर्भ त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे. कथित भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि ट्रोलिंग करणाऱ्यांच्या विरोधात कडक कायदेशीर पावलं उचलली जात आहेत. यासाठी 5 वकिलांची एक विशेष टीम तयार करण्यात आली आणि महाराष्ट्रातील सुमारे 250 पोलीस स्टेशनमध्ये निवेदनं देण्यात आली आहेत. तर साबळे यांचा दावा आहे की त्यांच्याकडे या डीलचे ठोस असे पुरावे आहेत. लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात गुन्हे दाखल केले जाणार आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे जे आश्वासनं दिली गेले ते केवळ एक गाजर असल्याचं साबळे यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. पात्र अपात्रतेचा तांत्रिक खेळ खेळून शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ केला जातोय असं देखील त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. तर राजकीय नेत्यांमधील अंतर्गत कलह, त्यातून होणारे भ्रष्टाचाराचे आरोप या ठिकाणी अधोरेखित करण्यात आलेले आहेत. बच्चू कडू यांच्यावरती प्रहार करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा वापर करून स्वतःची राजकीय पोळी तुम्ही भाजलेली आहे असा गंभीर आरोप त्यांनी नाव न घेता केलेला आहे. मंडळी, याबद्दल तुमचं मत काय? कमेंटमध्ये व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.